1 ब मध्ये अरुण राठोड यांच्याकडे मतदारांचा कल। नमस्कार, आपण पाहत आहात माय इंडिया न्यूज चॅनल। मुख्य संपादक सिद्धार्थ जमदाडे, सहसंपादक आदिल शेख। दिग्रस नगर परिषद निवडणूक 2025 मध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील प्रभाग क्रमांक 1 ब मधून अरुण बळीराम राठोड हे भारतीय जनता पक्षाच्या कमळ या बोध चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात असून प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात त्यांच्याकडे वाढलेला मतदारांचा कल स्पष्टपणे जाणवत आहे। जोरदार जनसंपर्क, घरपोहोच भेटीगाठी, पक्षांचा मजबूत संघ आणि प्रभागातील विकासाभिमुख भूमिकेमुळे अरुण राठोड यांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे। प्रचारादरम्यान स्थानिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद, प्रभागातील महिला व युवकांचा मिळणारा वाढता पाठिंबा यामुळे त्यांच्या विजयाच्या शक्यतांचा ग्राफ उंचावत आहे। निवडणुकीचे वातावरण रंगतदार होत असताना प्रभाग 1 ब मध्ये कमळ चिन्हाच्या बाजूने लाट दिसत असल्याचे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चले जात आहे। मतदानाच्या दिशेने मतदारांची अंतिम पसंती कोठे जाणार हे मतमोजणीच्या दिवशी स्पष्ट होणार असले तरी अरुण राठोड यांच्या बाजूने जोरदार लाट आले असल्याचे चित्र अधिक ठळक होत आहे। चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याच रॅलीमधून त्यांच्या प्रतिक्रिया। मी अरुण राठोड, प्रभाग क्रमांक 1 बचा भारतीय जनताचा उमेदवार आणि भाजपचे प्रभाग क्रमांक 8 चे उमेदवार सो अरुणाताई खोडके असे आम्ही दोन्ही प्रभाग क्रमांक या 1 मध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक म्हणून उभे आहेत। मागील बऱ्याच दिवसापासून भारतीय जनता पार्टीचे आम्ही प्रयत्नशील आहोत, कार्यकर्ते म्हणून काम करत आहोत। परंतु 1 नंबर वार्ड मध्ये जे समस्या आहे या लोकांना जेरीस आणून ठेवलेले आहेत। कोणते रोड, रस्ता, नाली, पाणी, वीज अशा कोणत्याही सुविधा इथं प्राप्त झालेल्या नाही। त्यामुळे मोठ्या प्रमाणात विकासाला अडथळा निर्माण झालेला आहे। म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आज आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत। जनतेने आम्हाला भरघोस मतांनी निवडून दिल्यास आम्ही जनतेच्या पूर्ण सुविधा आणि सोयी उपलब्ध करून देऊ। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझा कमळ हा निशाणी आहे। मला या कमळ या निशाणीवर दिनांक 12/2/2025 ला भरघोस मतांनी निवडून द्यावे ही जनतेला मी विनंती करतो। जय हिंद। आगामी नगर परिषदेच्या निवडणुकामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे वार्ड क्रमांक 1 प्रभाग क्रमांक 1 मध्ये अतिशय उत्कृष्ट असे उमेदवार दिलेले आहेत। आमचे अरुण भाऊ राठोड मागील 10 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम अतिशय उत्कृष्टपणे करत आहेत। सामाजिक क्षेत्रात सुद्धा त्यांची खूप मोठं कार्य आहे। सोबतच अरुणाताई खोडके या उमेदवार या वार्डासाठी दिलेले आहे। या वार्डाचा जर तुम्ही सर्वे केला, अतिशय निकृष्ट दर्जाचं कार्य या प्रभागामध्ये तुम्हाला दिसून येईल आणि या संपूर्ण प्रभागाचा आम्ही कायापालट केल्याशिवाय राहणार नाही। आणि यावेळेस अरुण भाऊंना आणि खोडकेताईंना आपण निवडून दिल्यास अतिशय उत्कृष्ट असा हा वार्ड बनवू आणि उच्च प्रतीचं कार्य करू आणि भ्रष्टाचार मुक्त शासन देऊ। नगर परिषदेमध्ये सर्वात चांगले उमेदवार म्हणून अरुण भाऊला आम्ही इथे हे ठेवलेलं आहे। तरी जनतेनं साथ द्यावी आणि नरेंद्रजी मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्यासाठी आम्ही दिग्रससाठी यांच्या मार्फत अतिशय मोठा निधी उपलब्ध करून देऊया। कोणाच्याही खोट्या प्रचाराला बळी पडू नका। निधी शेवटी केंद्रातून आणि राज्यातून येतो। आमच्या दोन्हीकडे सरकार असल्यामुळं आमच्या नेत्यांनी भरपूर निधी देण्याचं कबूल केलेलं असल्यामुळं या निवडणुकीमध्ये अरुण भाऊंना आणि खोडकेताईंना भरघोस अशा मतांनी निवडून द्यावं अशी मी भारतीय जनता पार्टीतर्फे सर्व जनतेला विनंती करतोय। आणि आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत कुमारी कल्पनाताई पवार, अतिशय निडर असं व्यक्तिमत्व आहे। भ्रष्टाचार मुक्त शासन देऊ हीच आम्ही हमी देतो। धन्यवाद, धन्यवाद। विजय असो, विजय असो। अरे कमल, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं।